संपूर्ण भारतीय बनावटीचं पहिलं विमान साकारणाऱ्या डेप्युटी चीफ पायलट अमोल यादव यांची आता स्वप्नपूर्ती होणार आहे। कारण राज्य सरकारनं अमोल यादव यांना विमान निर्मितीसाठी पालघरमध्ये 157 एकर जागा देण्याचा निर्णय घेतलाय। त्यामुळे भारतीय बनावटीचं 19 सीटर बनवण्याचं अमोल यादव यांचं स्वप्न आता लवकरच प्रत्यक्षात उतरणार आहे। ते हे जे 19 सीटर विमान आपल्याला बनवायचं आहे त्याच्यासाठी आपल्याला जागेची गरज जी लागणार आहे ती जागा महाराष्ट्र सरकारने आपल्याला देऊ केलेली आहे। 157 एकरचे प्लॉट पालघरमध्ये आयडेंटिफाय केलेले आहेत आणि त्याच्या संदर्भात सरकारी पातळीवरती सगळं काम चालू आहे। आणि आज जी मीटिंग झाली त्या मीटिंगमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलेलं सरकारी अधिकाऱ्यांना सांगितलेलं आहे की हे लवकरात लवकर झालं पाहिजे आणि त्याच्यासाठी ज्या परमिशन्स लागणार आहेत आपल्याला विमान बनवण्यासाठी DGCAच्या सुद्धा परमिशन्स लागणार आहेत। तर त्या DGCAच्या परमिशनसाठी मुख्यमंत्री हा वेळखाऊ प्रोसिजर असतात तर त्या प्रोसिजर लवकरात लवकर उरकून घ्याव्यात ह्याच्यासाठी मुख्यमंत्री पंतप्रधानांना पत्र लिहिणार आहेत आणि ह्या प्रोसिजर्स लवकरात लवकर कंप्लीट कराव्या असे रिक्वेस्ट करणार आहे। अमोल, एक असा अनुभव तुला देखील आला, मेक इन इंडिया वीक होऊन आता 1 वर्षापेक्षा जास्त काळ गेला, ते विमान बघून स्वतः मुख्यमंत्री भारावले होते, हा प्रकल्प येणार होता, खूप चर्चा होती, जमीन देण्यासाठीच म्हणजे साधारण ह्या संपूर्ण प्रक्रियेला 1 वर्ष निघून गेला आणि आत्ता समजते आज की ही जमीन मिळणार आहे। हे किती टीडीएस काम आहे? सरकारी पातळीवरची कामं बरीचशी TDS आहेत कारण अनेक वेगवेगळ्या डिपार्टमेंट्समधून त्याचे क्लिअरन्सेस घ्यावे लागतात। ती जमीन पूर्णपणे क्लिअर आहे की नाही ह्या गोष्टी पाहाव्या लागतात। तर ह्या सगळ्या गोष्टींची पूर्तता जवळपास होत आलेली आहे आणि बाकी अनेक गोष्टींची पूर्तता करावी लागणार आहेत। पण सरकारी पातळीवरती मुख्यमंत्री साहेबांचा हा पेट प्रोजेक्ट असल्यामुळे त्यांनी सर्वांनाच विनंती केलेली आहे की हे काम लवकरात लवकर करावं आणि आमची अशी अपेक्षा आहे की येत्या 40 ते 45 दिवसात मुख्यमंत्री साहेब सर्वच गोष्टींच्या परमिशन्स घेऊन हा जमीन म्हणजे विमानाचा कारखाना लवकरात लवकर सुरू व्हावा ह्याच्यासाठी प्रयत्न करणार आहे। तुला फायनान्ससाठी काय सुविधा करण्यात येणार आहे सरकारकडून आज सिडबी आणि सिकॉमचे अधिकारी सुद्धा आलेले आणि त्याच्यासाठी मुख्यमंत्र्यांनी त्यांना सुद्धा रिक्वेस्ट केलेली आहे की मला हा विमान कारखाना सुरू करण्यासाठी जे फंड्स सीड कॅपिटल जे लागेल ते सीड कॅपिटल प्रोव्हाइड करण्यासाठी ज्या गोष्टींची पूर्तता आहे ती लवकरात लवकर करून त्या गोष्टीला सुद्धा चालना मिळावी अशा रीतीने त्यांनी निर्देश दिलेले आहेत। अमोल, एक शेवटचा प्रश्न आहे, कधी आपण अखेरीस हे विमान बनताना बघू तुझ्या हातून आणि कधी ह्या विमानांना भरारी घेता येईल? रश्मी, मी आधी सुद्धा सांगितलेलं आहे विमान बनवणं ही मला जास्त कठीण गोष्ट वाटत नाही आहे। ज्या दिवशी आपल्याला आपल्या हातात विमान ज्या दिवशी आपल्याला लँडचं अलॉटमेंट होईल त्या दिवसापासून 1 वर्षाच्या आत आपण पहिलं प्रोटोटाईप फ्लाय करणार आहोत आणि ही आपली टाईम लिमिट आहे आणि ही टाईम लिमिट 1 वर्ष काही लोकांना कमी वाटेल पण मला भरपूर वाटतं 1 वर्ष। 1944 साली जर्मनी त्यांच्या जे विमान बनवणारी माणसं होती त्यांना 90 दिवसाचा वेळ द्यायचे ज्याच्यामध्ये असं अपेक्षित होतं की पहिलं प्रोटोटाईप डिझाईन करून ते टेस्ट करून ते उडवून त्याच्यामध्ये काय करेक्शन असतील त्या करून त्या विमानाचा कारखाना सुरू करण्यासाठी 90 दिवसांचा वेळ दिला जायचा आणि ही गोष्ट ते लोक 70 ते 72 दिवसात अचीव्ह करायचे। त्याच्यामुळे 1 वर्षाचा काळ तसा बघायला आपलं ह्या बराच तिप्पटपेक्षा जास्तच आहे। त्याच्यामुळे मला वाटत नाही की 1 वर्षापेक्षा जास्त काळ लागेल लँड अलॉटमेंट झाल्यापासून। तुझं स्वतःचं टार्गेट किती असणार आहे, किती विमानं बनवण्याचं? कारण रिजनल कनेक्टिव्हिटीचं एक स्वप्न पण आहे। आपल्या कारखान्याचं मॉडेल असं असणार आहे की आपण पहिलं प्रोटोटाईप बनवणार आहोत आणि आपण कारखान्याची कॅपॅसिटी बनवणार आहोत। जसे ऑर्डर असेल त्याप्रमाणे आपण विमानं बनवू शकलो पाहिजे। म्हणजे 10 विमानांची ऑर्डर आली आणि ती आपल्याला 1 वर्षात पूर्ण करायची असली तर ती आपण पूर्ण करू शकलो पाहिजे किंवा जर आपल्याला 100 विमानांची ऑर्डर असली तर ती सुद्धा आपण पूर्ण करू शकलो पाहिजे। इन्फ्रास्ट्रक्चर, मॅनपॉवर, फंड्स, आपल्याकडे सगळ्या गोष्टी फंड्स आत्ता नाही आहेत पण इन्फ्रास्ट्रक्चर आणि मॅनपॉवर आपल्याकडे भरपूर प्रमाणात आहेत। इंटेलिजंट भारताचा जो सगळा इंटेलिजन्स आहे तो सगळ्या जगाने बघितलेला आहे। सगळ्या जगभर आपल्या भारतातली माणसं जाऊन खूप चांगले रिझल्ट्स देत आहेत। त्या सगळ्यांनी इथे भारतामध्ये रिझल्ट्स द्यावेत अशी माझी अपेक्षा आहे। त्याच्यासाठी हा प्रोजेक्ट त्या सर्वांसाठीच खूप लाभदायक ठरेल। दरम्यान डेप्युटी चीफ पायलट अमोल यादव यांनी नेमकी काय किमया साधलेली आहे त्याचा आढावा घेणारा हा विशेष रिपोर्ट पाहूया। ही भरारी आहे एका तपश्चर्येची, हे उड्डाण आहे एका स्वप्नाचं, ही झेप आहे एका ध्येय वेड्या मराठी तरुणाची। डेप्युटी चीफ पायलट अमोल यादवला त्याच्या मेहनतीचं फळ मिळालंय।
विमानतळावर झालेल्या चाचणीमध्ये विमानानं यशस्वी टॅक्सिंग केलंय। पण सर्वात महत्त्वाचं म्हणजे अशी आणखी विमानं बांधण्यासाठी महाराष्ट्र सरकारनं अमोलला पालघरमध्ये 157 एकर जागा देण्याचं निश्चित केलंय। सोमवारी मुख्यमंत्र्यांनी या संदर्भातली एक बैठक आयोजित केली आहे। अमोलनं हीच मागणी काही दिवसांपूर्वी माझा कट्ट्यावरून मांडली होती। एकच महत्त्वाची गोष्ट झालेली आहे, म्हणजे मेक इन इंडियामध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हे बघितलेलं आहे आणि आता त्यांनी आपल्याला पालघरमध्ये 157 एकर जागा विमान कंपनी सुरू करण्यासाठी द्यायचं सगळी प्रोसिजर चालू आहे। हे मला आता असं वाटतं की थोडासा उशीर झाला आहे, त्यांनी थोडं लवकर केलं तर बरं होईल, कारण हा आपण फक्त वेळ वाया घालवतोय। आपण 70 वर्ष वाया घालवलेली आहेत विमानं न बनवण्यासाठी। देशातली छोटी शहरं एकमेकांना जोडण्याचं अमोलचं ध्येय आहे। त्यासाठी त्याला 6 सीटर आणि 20 सीटर विमानं बांधायची आहेत। 13,000 फूट उंचीवर उडण्याची त्याची क्षमता असेल। एका वेळी ते विमान 2000 किलोमीटर उडू शकेल। या विमानाचा वेग हा 185 नॉटिकल माइल्स असेल। जेव्हा महाराष्ट्रातली जी सगळी माणसं 2000 रुपयामध्ये प्रवास करतील, ते जेव्हा शक्य होईल तेव्हा आपलं स्वप्न पूर्ण होईल। ते स्वप्न पूर्ण होण्यासाठी कदाचित आता सुरुवात झालेली आहे। स्वप्न पूर्ण करण्यासाठी मी प्रयत्न करतोय आणि ते प्रयत्न कंटिन्यू चालू राहील ह्याचं मी तुम्हाला गॅरंटी देऊ शकतो। चक्क आपल्या घराच्या गच्चीवर विमानाची निर्मिती करणाऱ्या या अवलियानं विमान क्षेत्रामध्ये क्रांती घडवली आहे। आता फक्त प्रतीक्षा आहे ती त्या विमानातून सर्वसामान्य भरारी कधी घेतात याची। ब्युरो रिपोर्ट, एबीपी माझा।